इंजेक्शनचं 44,000चं बिल चेकने अदा करायचं की रोखीने या वादात 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी इथल्या मेडीलाईफ रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे। लक्ष्मीबाई श्रीमंगले असे या 62 वर्षीय मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे। लक्ष्मीबाई यांना काल रात्री हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथून आज दुपारी 12 वाजता त्यांना काळेवाडीच्या मेडीलाईफ रुग्णालयात हलवण्यात आलं। लक्ष्मीबाई यांना तातडीनं 44,000 रुपयांचं इंजेक्शन द्यावं लागणार होतं। त्यासाठी नातेवाईकांनी चेक स्वरूपात पैसे दिले, मात्र ते इंजेक्शन बाहेरून विकत आणायचं असल्यामुळे रुग्णालयाने पैसे रोखीत मागितले। या वादात इंजेक्शन द्यायला दिरंगाई झाल्यामुळे दुपारी 2च्या सुमारास लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। मात्र रुग्णालयाने हे आरोप फेटाळून लावत उपचारासाठी लक्ष्मीबाई यांना उशिरा आणल्याचं म्हटलेलं आहे। ते म्हणले जाऊन चेक घेऊन या तुम्ही। आम्ही चेक आणायला घरी गेलो आणि चेक आणला इथं, तर ते म्हणले 2-3 दिवस हे बंद असते, चेक वगैरे आम्हाला चालणार नाही, आम्हाला कॅशच पाहिजे असं म्हणले। त्याच्यामुळं आता ह्या कमी वेळेमध्ये त्यांनी म्हणले जेवढ्या लवकरात लवकर जर तुम्ही पैसे रोख रक्कम जमा केली नाही तोपर्यंत काही होऊ शकतो, त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जाऊन पैसे घेऊन या। पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितलं की आम्हाला 40-43 हजाराचंच इंजेक्शन द्यायचं आहे। एकदा ते कोणतं पण इंजेक्शन वापरल्यानंतर डबल इंजेक्शन वापरता येत नाही, म्हणून मी त्यांचं डिसिजनची वाट पाहत होतो। डिसिजनची वाट पाहत असताना आणि मी त्यांनी हो म्हटलं इंजेक्शन ऑर्डर केल्यानंतर वाटेमध्ये इंजेक्शन असताना पेशंटचा मृत्यू झाला। इंजेक्शन येत असतानाच पेशंटचा मृत्यू झाला, कारण ऑलरेडी पेशंटनी 5-6 दिवस 3-4 दिवस त्याची ट्रीटमेंट न घेता असंच टांबळटांबळ केलेली आहे।